नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, माझं नाव आशिष. माझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा बहिणीला भेटायला तिच्या सासरी जायचो तेव्हा तिची सासू माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती मला कधी कधी चिटकायला सुद्धा बघायची. नकळतच इशारेसुद्धा करायची. एक दिवस बहिणीकडे गेलो असताना घरामध्ये कोणीच नव्हतं व तेव्हा मला सासू एकटीच धावली. मग काय तुम्ही ऐकू शकता तिच्यामध्ये व माझ्यामध्ये कसं 4 ते 5 तास चांगलाच खेळ रंगला होता. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा रोजच नवनवीन कथा आपल्या चॅनलवर ऐकायला मिळतील. मित्रांनो नमस्कार. आशिष, माझ्या मोठ्या बहिणीचं यावर्षी लग्न जमलं होतं. लग्न जमल्यानंतर मी साखरपुड्याला जेव्हा गेलो तेव्हा माझं पूर्ण साखरपुड्यामध्ये कोणाकडेच लक्ष नव्हतं, फक्त तिच्या सासूकडे होतं. कारण सासू म्हटलं की वयाने वयस्कर असणारच, पण माझ्या बहिणीची सासू ही दिसायला खूपच सुंदर होती. पाहताक्षणीच मी तिच्याकडे बघतच राहिलो. पण आता झालं असं की ती आपल्यापेक्षा वयाने मोठी, त्यातल्या त्यात आपल्या बहिणीची सासू, त्यामुळे ती काय आपल्याला धावणार नाही या अपेक्षेने मी तिच्याकडे बघणं सोडून दिलं. पण नकळतच तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिच्या होणाऱ्या सुनेचा भाऊ म्हटल्यावर आपसुकच माझी ओळख करून देण्यात आली. आता झालं, लग्नाची तारीख हळूहळू जवळ येऊ लागली. आम्ही जेव्हा सर्वजण कपड्यांचा बस्ता बांधण्यासाठी गेलो असताना तिची व माझी चांगली ओळख झाली. ती म्हणाली, आशिष, तुला हवं नको ते सर्व तू घे व खुश राहा. तिचं हे बोलण्याचा अर्थ मला काही कळालाच नाही. पण जेव्हा मी घरी आल्यावर आईला विचारलं ती अशी का बोलली, तेव्हा आई म्हणाली, अरे म्हणजे लग्नामध्ये कोणत्याही गोष्टीचा राग रुसवा नको म्हणून ती तुला अशी बोलली असावी. मी मान हलवत हो म्हटलं. आता लग्न झालं. लग्नानंतर मी जेव्हा पहिल्यांदाच बहिणीच्या घरी गेलो तेव्हा झालं असं, तिची सासू माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायची. जशी काही ती अजूनही जवानीमध्ये आहे अशी माझ्याकडे बघून इशारे करायची. आता हे सर्व माझ्या समजीच्या पलीकडे झालं होतं. मला वाटलं कदाचित तिचं वागणंच असं असावं म्हणून ती हे सर्व करते की काय. पण हळूहळू मला जेव्हा तिच्या वागणं आता जरा जास्तच खटकू लागलं. चालताना माझ्याकडे बघून मुद्दामच पदर खालीवर करणे, चालत असताना कंबर जास्त हलवणे व माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघणे. यामुळे मला कळालं होतं की आपण पहिल्यांदा जेव्हा तिला बघितलं तेव्हा अंदाज आपला खरा होता. मी आता तिला तिच्याच नजरेने तिच्याकडे बघू लागलो. तिला आता जास्त मजा येऊ लागली. मी आता जेव्हाही बहिणीकडे जायचो तेव्हा 5 ते 6 दिवस राहायचो व फक्त सर्व मजा डोळ्यांनीच घ्यायचो व तीसुद्धा सर्व मजा फक्त डोळ्यांनीच करायची. आता पुढे नक्की काय करावं हे मला काहीच कळत नव्हतं. असं आमचं बघणं किमान 1 ते 2 वर्ष चालू होतं. पण तिला काही मनातलं बोलण्याची हिंमत मला झालीच नाही. कारण जर कदाचित तिला राग आला तर ती आपल्याला ओरडेल व हे सर्व ताईला समजलं तर आपली नाचक्की होईल या हिशोबाने मी शांत बसलो होतो. आता पुढे झालं असं की एक दिवस माझी बहीण बाळंत राहिली. ती आमच्या घरी आल्यानंतर मी तिच्या काही राहिलेल्या गोष्टी घ्यायला घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर सासू मात्र घरामध्ये एकटीच होती. घरामध्ये दुसरं कोणच नव्हतं. मी आलो हे बघून तिचा आनंद गगनात मावेल असा झाला. तिने मला आतमध्ये बोलवलं व मला पाणी प्यायला दिलं. म्हणाले, आशिष, तू आलास, माझा डोळ्यावर विश्वासच बसत नाही आहे. मी म्हणालो, का, काय झालं? तेव्हा ती म्हणाली, बघ ना, आपण जवळजवळ 2 वर्षापासून एकमेकांकडे बघतोय,
पण आजपर्यंत आपल्याला इतकी मोकळीक कधीच मिळाली नाही. मला कळत होतं तरीही मी तिच्या मनातून काहीतरी बोलावून घेत होतो. तेव्हा मी म्हणालो, मला काही कळालं नाही, तुम्ही नक्की काय बोलताय? तेव्हा ती म्हणाली, अरे आज घरामध्ये कोणीच नाही आहे, घरात फक्त तू आणि मीच आहे. असं म्हणत तिने दरवाजा लावून घेतला. आता आयती संधी चालून आली आहे म्हटल्यावर मी सुद्धा नकार देण्याच्या मूडमध्ये नव्हतो. ती जवळ आली व म्हणाली, आशिष, आजपर्यंत तू माझा हा देह फक्त डोळ्यांनी बघत होता. आज मात्र माझा देह मी तुला पूर्ण चांगलाच खालून वरपर्यंत दाखवणार आहे. व मलाही तुझा बाबूराव बघण्याची खूपच इच्छा झाली आहे. तुझ्यासारखा तगडा, रोजच व्यायाम करणारा व पिळदार शरीरयष्टी असलेल्या मुलाचा बाबूराव नक्की कसा असेल हे मला खूपच उत्सुकता लागली आहे. असं म्हणताच मी तिला म्हणालो, सासूबाई, जसं तुम्हाला हवं असेल तसाच माझा बाबूराव आहे व तुमची इच्छा तो नक्कीच पूर्ण करेल. तुमची आलेल्या माझावर तो तुम्हाला चांगलाच उतरवेल. असं म्हणताच तिने माझ्याकडे बघून डोळे बारीक केले व माझ्यावर येऊनच चढली. आता काय करावं काही कळतच नव्हतं. इतक्यांदा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये या वयातील महिला इतकी माझ्यावर आलेली बघितली होती. आता मात्र घरात कोणच नव्हतं व संध्याकाळपर्यंत घरात कोण येणारही नव्हतं. त्यामुळे मी ठरवलंच होतं की आता बहिणीच्या सासूला काही आपण सोडायचंच नाही. मी तिला संध्याकाळपर्यंत चांगलीच खालीवरून मस्त मोकळी केली. संध्याकाळी सर्वजण घरी आल्यावर मी तिचा निरोप घेऊन पुन्हा घरी निघालो. आता तेव्हा मी आमच्या दोघांचंही फोनवर बोलणं चालू झालं. कधीही आम्ही दोघेही एकमेकांना फोनवरच समोरासमोर करतात तसं करायचो. पण हे किती दिवस चालणार? आता आम्हाला दोघांनाही समोर भेटण्याची पुन्हा इच्छा होऊ लागली. घरामध्ये काही कार्यक्रम होता म्हणून मला आईने सांगितलं, तू बहिणीकडे जा आणि तिच्या सासूला घेऊन आपल्याकडे ये. आता मला ही संधी आहे ती चालून आली होती. मी तिला घ्यायला गेलो. तिला फोनवर आधी सांगितल्यामुळे ती भलतीच खुश होती. तीसुद्धा माझ्यासोबत यायला खूपच उतावळी झाली होती. कारण येण्यासाठी किमान 8 ते 9 तास लागतात व प्रवास बसचा असल्यामुळे ती खूपच आनंदी होती. व त्यातल्या त्यात प्रवास हा रात्रीचा होता. त्यामुळे बसमध्ये सुद्धा चांगलीच तिला रेंटवणार हे तिलाही माहीतच होतं. तिलाही माझा बाबूराव चांगलाच आवडला होता. आजपर्यंत इतका दणकट बाबूराव तिने तिच्या आयुष्यामध्ये कधी बघितलाच नव्हता. तर तुम्हाला पुढच्या भागामध्ये ऐकायला मिळेल की मी बहिणीच्या सासूला रात्री बसमध्ये कशी रेमटवली. तुम्हाला जर पुढचा भाग ऐकायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही वेळेत वेळ देऊन आपली कथा ऐकल्याबद्दल. आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच कथा नवनवीन रोज ऐकायला मिळतील. व जर तुम्हाला एखाद्या पात्राची कथा ऐकायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता, जेणेकरून मी तुम्हाला नक्कीच ती कथा ऐकवेल. धन्यवाद.